ज्योति स्कूल में, उनके घर पर आई हूँ, शुभा मैम, और उन्होंने इतने अच्छे अच्छे ड्राइंग्स किए हैं, तो आज इस व्लॉग में आपको देखने के लिए मिलेगा। तो मैं आपको आगे ले चलती हूँ, मैम से भी मिलाती हूँ और उनके जो भी पेंटिंग्स है, ड्राइंग्स है, वो भी आपको दिखाती हूँ। तो चलिए आगे। मी शुभा रुद्र, सोनलला ड्रॉइंग टीचर म्हणून होते आणि आता सोनलची माझी चांगली दोस्ती झालेली आहे. आता सोनल माझी स्टुडंट नाही आहे, ती आता चांगली मैत्रीण आहे. ओके. येस मॅम. आता मॅम आपण आपले पेंटिंग ड्रॉइंग सगळे पाहणार आहोत आणि मी ना तुम्हाला सांगते, सगळ्यात जास्त जर काही गोष्ट मला आधीपासून, मॅम तर मला खूप आवडतात, पण हे बघा, हे तुम्हाला मॅमची जी ही बिंदी दिसते ना, ही डिझाईनमध्ये बघा, ह्याची मी खूप मोठी फॅन आहे आणि त्यामुळेच मी नेहमी लहान असताना विचार करायची की मॅमची बिंदी किती छान ते डिझाईन करतात, कारण त्या ड्रॉइंग टीचर आहेत, तर ओबियसली खूप छान टॅलेंट आहे. आणि चला आज आपण सुरुवात करूया. मॅमचं हे सगळं जे काही आहे पेंटिंग ड्रॉइंग्स, आपण हे सगळं पाहूयात. चला मॅम, सुरुवात करूया. पहिलं आपण गणपतीचं चित्र बघूया. येस. गणपती प्रसन्न. गणेश म्हणजे हा सृजनशीलतेचा देव आहे आणि माझं हे पेंटिंग आहे. ओके. तर मध्यंतरी मी बॉशची रवी विकत घेतली, तर त्याच्यातून मला असं लक्षात आलं की हे नाक आहे, मग ह्याला मी इथे रिंग टाकलेली आहे, ओठ, डोळा असं दाखवलेलं आहे. तर म्हणजे हे सगळं सिम्बॉलिक आहे, पण मला याच्यात फिगर दिसली म्हणून मग मी ती तशी केलेली, रंगवलेली, म्हणजे त्याला स्वरूप दिलं. आता हे जे आहे हे हे बाटलीवरती काम आहे. ओके. ही पूर्ण अशी उंच बाटली आणि हे पेपर पासून तयार केलेलं जिराफ आहे. खूप छान. एक आर्टिस्टच हे इमॅजिन करू शकतो या गोष्टी. खूप छान. नंतर मग हे तसंच आहे. तर ह्याला मला झाडाच्या खाली गुंजेचं झाड होतं आमच्या घराच्या जवळ, तर मी अशा गुंजा जमवलेल्या, अशा उचलून दरवेळेला मी घेऊन आले, बाटलीवर जमवल्या. तर त्याचा वापर करून हा एक दगडापासूनच पेपरच वापरलाय. अच्छा. त्याला गोल्डन रंगवले, ह्याला सिल्वर रंगवले. ओके. पण हे पण असं मोबाईल स्टँड आहे, इथे मोबाईल राहतो. आणि असं व्यवस्थित पाहिलं तर असं छान मोबाईल राहतो. ओके. हा. आणि हवं असलं तर इथे पेन पण राहतं. अशा पद्धतीने याचं हे बघा, असं पेन राहतं. खूप छान. हे जड आहे वजनाला, पण मी मोबाईल स्टँड म्हणून वापरते. ओके. आणि असं ठेवलं तर मग असं टेकून पण ठेवता येतो. येस. हे दोन्ही तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हे आता एक मी आहे, हा, पण ही कोय आहे. आंब्याची कोय. किती छान. आणि हे वाळवून मग नंतर त्याला पेंटिंग करून मजा म्हणून ठेवलेलं आहे. हे सुद्धा तुम्हीच केलंय ना मॅम? नाही, हे मला भेट मिळालेलं आहे. ओके. पण असं स्टुडंट, हो, माझेही स्टुडंट हे असं करत असतात. नंतर हे खरं, याची एक गंमत सांगते तुला. हे मी कार्विंग खरं म्हणजे माझ्या मुलाच्या वेळेला, म्हणजे तो पोटात असताना मी हे कार्विंग केलं. तर तो मला म्हणाला की मला हे माहिती आहे. म्हणलं कसं माहिती आहे? म्हणे मी पाहिलंय ना. म्हणजे मला असं वाटतं की गर्भसंस्कार हा कसा होतो. तर तो 9वीत असताना त्यांनी खडूतून ते राजा, वजीर, बुद्धिबळाचे ते सगळं तयार करून आणलं. आणि मग मला आश्चर्य वाटलं की अरे, इतकं नाजूक वर्क आहे हे, कारण ते जमणं कठीण आहे, तुटतो ना पटकन खडू, सॉफ्ट आहे फार ते. पण मला आश्चर्य वाटलं होतं की त्यांनी जेव्हा ते करून मला दाखवलं, मला फार मजा वाटली होती. आता याच्यामध्ये इथे ही 3 पेंटिंग आहेत. ओके. ही एका पुस्तकातूनच मला रेफरन्सेस मिळत गेले आणि मला त्याच्यातून कंपोजिशन सुचलं. आणि ही स्पेशल पेंटिंग आहेत. ॲक्च्युली याचा अर्थ मी तुला सांगते. हे आज जे काय म्हणतात, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जे ओपननेस दाखवलेलं आहे जास्ती, तर याच्यात नीट बारकाईने पाहिलं तर इथे थोडंसं तुला एक पार्ट दिसेल स्त्रीत्वाचं हे देखील. तर तो मी इतका सांगितल्याशिवाय पटकन कळणार नाही, इतका तो छुपा आहे.
पण मला असं वाटतं की आज जे चाललंय स्त्रीला जास्त ओपन दाखवतात, म्हणजे लक्स सुप्रीम तिने वापरायचा, सुंदर तिने दिसलं पाहिजे, म्हणजे म्हणतात की पुरुषाचं कर्तृत्व आणि बाईचं सौंदर्य, पण तरी मला असं वाटतं की आज हे फार ओपननेस आहे, म्हणजे स्त्रीला दाखवलंय. तर ते मी दाखवलंय, हा विचार त्याच्यात मांडलाय. हे पण असं एक चित्र आहे, सिरियलच झाली आहे ही खरं. ह्याच्यात जे फुल आहे ना ते हे दुसऱ्या पेंटिंग मध्ये म्हणजे हेच फुल, आणि हे 25 वर्षापूर्वी लग्नपत्रिकेवर कुठेतरी होतं ते जपून ठेवलेलं, आणि मग ते काढलेलं. तर एक हे पेंटिंग मध्ये हे एक फुल आहे आणि फर्स्ट पेंटिंग मध्ये सुद्धा इथे हे फुल आहे बघा. तर हे एक टेबलच आहे ऍक्च्युली. ओके. नंतर इथे मागे एक वॉल पण आहे, ही एक जहाज आहे इथे. आणि इथे 2 फिगर आहेत. तर म्हणजे ते जहाजात, आणि शेवटी पुरुष आणि स्त्री हे म्हणतात ना, कधी कधी म्हणतात की एखाद्या पुरुषाच्या यशाकडे स्त्री त्याच्या मागे उभी राहते, किंवा एखादं असं. तर हे म्हणजे मला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे की स्त्री पुरुषाचं नातं कसं आहे, आणि म्हणून मग मी हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कलरफुल सगळं जीवन असावं या संदर्भातलं मी हा एक पेंटिंगचा भाग आहे. आणि याच्यामध्ये मात्र या स्त्रीनी जगाकडे पाठ फिरवली आहे, पण तिच्याकडे तिच्या भोवती हे कलर्स आहेत, म्हणजे त्या प्रकाशाच्या दिशेने ती चालली आहे. आणि मांजर ही घरी परतते, तर ती म्हणून मी ती दाखवली आहे. आणि ती सकारात्मक विचार म्हणून ती मांजर दाखवली आहे. नंतर ही पण ऍक्च्युली गिटार आहे, म्हणजे तिचं संगीत कला या गोष्टींकडे लक्ष आहे. तर ती जगाकडे पाठ फिरवली आहे तिने. पण इथे हा एक मुलगा दिसतो का तुला? इथे हा बसलेला एक मुलगा आहे बघ, इथे हा टेकलेला पाऊल आहे त्याचं, हा गुडघ्यावर टेकलाय. हा कान आहे ऍक्च्युली. पण ही गिटार मध्ये पण स्त्री आहे ही, म्हणजे इथे हा पार्ट आणि हा पार्ट हा एकत्र आहे, आणि हा तिच्या कमरेचा पार्ट. ऍक्च्युली ही गिटार म्हणजे स्त्रीचं रूप आहे, पण हे पटकन कळणार नाही सांगितल्याशिवाय. आणि पिकॉक पण दिसत आहे एका शेप. म्हणजे तो पक्षी काढलाय मी, प्रयत्न केलाय की तो एकदम असं छुप दाखवायचंय मला ते, म्हणजे ती गोष्ट अशी लपलेली दाखवायची, म्हणून मला ते दाखवायचंय की ही गोष्ट जी आहे ती जगापुढे असं असेल की तिचं लक्ष सगळं कलेकडे, प्रकाशाकडे, तिच्या जीवनामध्ये डीपली पाहणारेच ते लक्षात येईल, है ना? एक आपण जे म्हणतो थर्ड आय सारखं. हे मध्ये पॅकिंगचा पेपर मला आवडला होता, मी ठेवला होता एक दिवस. मी विचार केला याच्यातून काहीतरी करूया. तर अक्षरशः एक दिवस मी उशाशी घेऊन बसले होते, आणि मग ठरवलं की याच्यातून काही करूया. तर हे पक्षी त्याच्यातून तयार झालेले आहेत. मध्ये मी काय कॉरुगेटेड पेपर पॅकिंगचा आलेला वापरलाय, आणि हे एका मैत्रिणींनी मला सांगितलं की तू हे तुकडे तुकडे दगडांचे बारीक बारीक दगड, तर ते तू काहीतरी कर, नाही तर मी फेकून देणार आहे, काहीतरी करशील. म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी हे मी केलं होतं, एका बलून वरती ते दगड चिकटवले होते, आणि मग नंतर गॅप मध्ये मी रंगीत समुद्रावरची वाळू टाकून ती गॅप हे केली होती, आणि थोडा हा डिशेप झालेला आहे, पण हा दगड म्हणून किती नॅचरल वाटत आहे. ते पण छान वाटतंय, छान वाटलं की हे वेगळ्या पद्धतीने झालं. नंतर ही पण एक गोष्ट आहे अशी की ही जुनी कुकरची रिंग आहे, आणि ही जुनी सीडी आहे. येस, आता पाहिलं मी, मगाशी पाहिलं पण माझ्या लक्षात नाही आलं. तर हे जी आर्ट आहे हे डेकोरेटिव्ह म्हणजे म्हणूया आपण डेकोरेटिव्ह डिझाईन, तर हे मी पटकन करते, ह्याला मला ड्रॉ करावं लागत नाही. या पद्धतीने हे एक नवीन तयार केलेलं आहे. आता माझा नातू जो आहे तो छोटा आहे, 1.25 वर्षाचा, तर त्याला मी असं दाखवते की शेंगांच्या टरफलापासून पक्षी झालाय, नंतर इथे हा शेंगांच्या टरफलापासून किडा तयार झालाय, नंतर हे असं डोलणारं चित्र आहे. तर अशा नवीन नवीन गोष्टी मी त्याला दाखवते, दर रविवारी काहीतरी वेगळं घेऊन त्याला दाखवत असते. हे कालच माझं स्टेजवरती प्रोग्राम झाला, तर त्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन डेचा कार्यक्रम होता. 200 लोक साधारण आले असतील त्याला, आणि हे 3 मिनिटात काढलेलं चित्र आहे. 3 मिनिटं? 3 मिनिटं वेळ होता. खूप छान. म्हणजे एक म्युझिक होतं, आणि मग त्याच्यावरती 3 मिनिटात, मग हे 3 मिनिटात पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न होता. आणि मॅम तुम्ही दोन्ही हाताने लिहिता ना, तर मला थोडंसं दाखवा नाही काहीतरी काढून.
खरं म्हणजे माझ्या शाळेमध्ये एक मुलगी होती 4थीत, गोठावळे नाव तिचं. अच्छा. ती इळं फार सुंदर काढायची हा. आणि मला ते स्मरणात आहे अजूनही. असं वाटतं की चित्र हे बोलकं असतं हो. आणि आपल्या दोन्ही हातांना, डाव्या उजव्या हाताला ब्रेनला अपोजिट असं जोडलेलं असतं ते. ओके. म्हणजे उजवा हात तर डावा ब्रेन हा. असं. आणि मग मला असं वाटतं की याच्यातून अनेक चित्र काढता येतात. हे मिकी माऊसचा चेहरा दाखवण्याचं मी हे केलंय. 1 सेकंदात, 1 मिनिटात. पण असं लहान म्हणजे तुमच्या वर्गांमध्ये मी असं शिकवलं असेल की माझे दोन्ही हात माझे मित्र आहेत. येस येस. समजा असं काढलं हा. तर मग त्याच्यातून माझा हा दुसरा हात माझा मित्र आहे. मग तो मित्राला मी मैत्रिणीला कसं सांभाळून घेतात सपोर्ट तसं ते, सिस्टम. तू येस. काय काढलंयस, वेडेपणा केलायस, तर मी त्याला रूप देतो. ओके. त्यामुळे मग 2 हातांनी असं चित्र काढलं जातं. खूप छान, खूप छान. आता हे सध्या एक पेंटिंग Yes. आलेलं हा. आहे दुरुस्तीला. तर ते त्याचे रंग उडाले बरेचसे. मग आता त्याच्यावर काम करते. आता मी ऑलरेडी 4-5 तास काम केले. म्हणजे इथे ओके. पापण्या, आयब्रोज, हा हा. ओठावर काम केले. ते इथे अगदी पांढरं होतं तर मी हे काम केलेलं आहे. पांढरे रंग ओके. सुटून गेले होते त्याचे. तर आता काम चालू आहे त्याचं. लांबून पाहिलं ना मॅम, पण असं मी आले ना तेव्हा मला वाटलं पेंटिंग आहे. हा, पण हा गालीच्या सारखं आहे. म्हणजे ह्याला हो. स्टिपलिंग काम करावं. बारीक चिप खूप छान गोल केलेलं काढावं आहे. लागतं. स्टिपलिंग आहे. आता हे जे आहे ते सीडी स्टँड आहे. म्हणजे आता सीडी नाही आहेत ऍक्च्युली, हा, बघायला हा, मिळत हा. नाही. बंद झाले. जसे मोबाईल आले तसं घड्याळ Yes, लागत yes, नाही, yes. सीडी लागत नाही, तुम्ही असं कॅल्क्युलेटर. यूज केलं. तर मी ते जुनं खूप असं छान. दुःखात पडलं होतं. म्हटलं आता हे छोट्या बाटल्यांसाठी वापरावं. खूप छान. आणि ते दिसतं पण किती छान आहे. तर हे एक दाखवण्यासारखी ही गोष्ट. इथे जर पाहिलं तर असं या, असं दाखवा मॅम. हा असं. प्रकाशातनं इथे नाही दिसणार. ओ. हे बघ, इथे घंटा 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 असं लिहिलेलं आहे बघ. अच्छा. दिसलं का? एक हे मिनिट. बघ, इथं वाईटनेस खूप येतात. घंटा घंटा असं नाटक होतं. तर माझ्या मैत्रिणीने आणि इथे ओठ शिवलेले, हे आम्हाला नाटकातच मिळालेलं. मग ओठ शिवलेलं मी नाही ठेवणार म्हणली घरात. हो, मग दिसतंय आता. हा दिसतंय ना. हा, तर मग मी हे ते जोडून, म्हणजे ह्याला मॅग्नेट मिळालं होतं नाटकामध्ये. ओके. तर मग मी हे 2 तुकडे जोडून त्याचं फुलपाखरू केलेलं आहे. म्हणजे खूप छान. हे तर म्हणजे आता माझं फ्री स्टिकर झालेलं आहे. खूप छान आहे पण. आणि माझ्या जेवणातूनच मी हे पण केलेलं आहे. हे भाकरीचा उंदीर आहे. हो. त्याला डोळे वगैरे पण आहेत ऍक्च्युली आलेले. आणि तिथे सहज आलं. मला आश्चर्य वाटतं की याच्यात सहज आलेले डोळे वगैरे. आणि हे संत्र्यांची मोडी संत्री, अरेंज हो. केले. संत्रीची साल जी आहे त्याचंच मी आसन केलंय. खूप छान. इंटरेस्टिंग. आता तू इकडे ये. हो. हे इकडे ह्या 2 पाण्याच्या रेषा आहेत हा. येस. आणि हे सगळे मासे आहेत. हा हा. तर थोडं पुढे आलीस तर तुझ्या लक्षात येईल की हा चौकोन जो आहे तो सुद्धा मासा आहे. आणि वरती तो चौकोन उडून ते वरती पतंग जो दिसतोय, तर हा. पाण्यात Yes, आणि yes, आकाशात yes. हा जो धागा आहे हा मैत्रीचा धागा आहे. आणि हा जुळला. खूप छान. मैत्री ही आयुष्यात हो, किती हो. महत्वाची आहे की मग इतक्या लांबून मैत्री होते. ते फिश जेव्हा फेस असं ओपन करतं काहीतरी तेव्हा तसं दिसतं. खाण्यासाठी. पण तो Yes, square तसं आहे दिसतं. actually. Yes. पण ते जाणवतंय, तुम्ही सांगितलं ना हो. त्यावेळेला जाणवतंय ते. तर हे पण एक स्प्रेगननी काम केलेलं आहे. ओके. असं मला 8वी-9वीतल्या मुलांसाठी, मुलींसाठी हे करावंसं वाटलं अच्छा. की ही बॅकग्राऊंड दिलेली आणि हे छोटे छोटे ही जी चित्र आहेत हा. ही जर आपण मुलांना दिली तर त्यांनी ती चिकटवून काम करावं. बॅकग्राऊंड मी देत होते. हो. बॅकग्राऊंडच्या काही मी प्रती काढल्या आहेत ओके. आणि हे गिफ्ट आर्टिकल म्हणून मी विक्री करत होते. अच्छा. आता त्याचा एक नमुना शिल्लक राहिलाय. हे पण ऍक्च्युली खूप वर्षापूर्वीचे चित्र आहे. पण हे वॉशरूमच्या दरवाजावरती मी चिकटवलंय, म्हणजे ते कट करून. आता त्याच्या झेरॉक्स काढलेल्या आहेत. छान. हा. पण त्या पेंटिंगचं लाईफ असावं चांगलं म्हणून. अच्छा.
हे जे आहे हा दिवा, तर हे पण ऍक्च्युली मला एका आमच्या ग्रुपमधले एक आजोबा आहेत 86 वर्षाचे, तर त्यांनी मला दिले हे असे कप, म्हणे तू काहीतरी कर याचं. तर मला आश्चर्य वाटलं की ते कपाचं मी काय करू. बराच वेळ मी विचार करत होते. मग शेवटी त्याला लायनरनी काम केलं. मग त्याच्या आतमध्ये बल्ब आहे, मला हा नाईट लॅम्प म्हणून उपयोगाला पडतो. तर अशा काही गोष्टी या विक्री होऊन जाते. काही गोष्टी असतात त्या लोकांनाही आवडल्या की हे मी आता इथे भिंत आहे, पण काचेमुळे मला धुता येते भिंत. हे मी पूर्वी केले, फार फार म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीच असेल हे, पण ते उडू नये म्हणून ते भिंतीवरती की टाईल नव्हत्या, नाही तर आता हे जुनं बांधकाम आहे त्यामुळे ते. आता हे मला असं खायला डिश मिळाली होती, तर त्याच्यामध्ये सगळं सुका पराठा. लाईट लावतात मामी, काय लाईट ऑन करतात. हा एक पराठा आणि बदाम किंवा ड्रायफ्रुट्स असं काजूचं पाकिट वगैरे मिळालं होतं, तर तिथे ते जेवण म्हणून दिलं होतं. तर मग मी ती डिश, त्याचं जे पॅकिंग आहे पराठ्याचं, त्याचेच पेस्टिंग केलेलं आहे आणि त्याच्यापासूनच तयार केलेलं आहे. खूप छान. युनिक कसं वेगळं काहीतरी. आणि आता हे जर पाहिलं तर हा जो पक्षी आहे आणि हे तर हे मोडलेलं घड्याळ आहे, त्याचा तो हा लोलक होता, म्हणजे आपण जे दाखवतो. तर इथे पूर्वी मी ते एक्सटेन्शन असतं ना, ते असं लावलं होतं, पण त्याची भिंतीला भोकं दिसतील म्हणून मग मी ते त्याच्यावरती हे लावून टाकलं. आता म्हणजे चांगलं दिसतं की ते मोडलेल्याची गोष्ट उपयोगाला पण आली. हे केलेलं वारली पेंटिंग आहे, खूप छान आहे मॅम. हे 000 बारीक ब्रशनी काम केले आणि खूप दिवस काम करत होते, खूप तास काम केलंय ह्याच्यावर. खूप छान. वरचा जो लॅम्प आहे ना ह्याला पण मी तोच बाहेर जो पक्षी तयार केलेले त्याचा पेपर वापरून तयार केलेला आहे, पण ह्याचा जास्ती प्रखर प्रकाश नको रात्री झोपताना म्हणून मी त्याला कव्हरिंग केलेलं आहे. हे माझं मेडिटेशनचं हे आहे. हे म्हणजे आपली पंचेंद्रिय. नंतर डोळं स्वप्न माझं आहे की माझं वजन लग्नामध्ये म्हणजे 55 होतं, कसं हळूहळू वाढत जातं आणि आपल्याला कसं स्वतःला कंट्रोल करावं लागतं आजकाल. तर असं सगळं या विचाराने मी हे तयार केले. तर आपल्याला ज्या गोष्टी करायला आवश्यक आहेत, तर कृतज्ञता व्यक्त करणं, सुसंवाद असणं, नंतर प्रत्येक ठिकाणी आभार मानणं. तू आता इतक्या लांबून माझ्याकडे आलीस, इतक्या वर्षांपासून आता जपलं मनात. स्टुडंट आणि टीचर हे रिलेशन आता कसं फुलत गेलंय, म्हणजे तर त्याच्यासाठी मी आभारी आहे. आणि तू आल्याचा मला आनंद आहे. आणि ही परमेश्वरी कृपा आहे की 2 माणसांना एकत्र आणणं, हे परमेश्वरी कृपा वाटते मला. ह्याच्यामध्ये हे हृदयातले जे आपले गुणधर्म आहेत प्रत्येकाच्या, तर दया, क्षमा, आर्जव, तोष आणि सत्य, तर हे सगळे 5 गुण जे आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याचे आहेत. मग ध्यान, व्यायाम, आरोग्य, आहार, योग्य विचार करणं, पुरेशी विश्रांती घेणं, शांत मन आणि कुशाग्र बुद्धी हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे, म्हणून मी तो एक चार्ट तयार केलाय. हे सगळे आनंद लहरी आहेत. आणि माझं काही नाहीये, ही पहिली गोष्ट महत्वाची वाटते की हे वैभव आहे, आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, पण इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती ही जी माणसाला देणगी दिलेली आहे, स्मृती, तर्क, दृष्टिकोन आणि अंतर्ज्ञान, तर हे सगळं जे आहे ते आपल्या आयुष्याला कशा देणग्या मिळालेल्या आहेत. आपल्याला जो देह मिळालेला आहे, तर आपल्या काही धारणा असतात की मला खायला आवडतं, मग फुडी आहे, तर ते बदलायला पाहिजे. ऍक्च्युली त्याला वेळ लागतो धारणा बदलायला. आणि कृती आणि परिणाम, आपण कोणतीही कृती केली तरी त्याचे परिणाम आहेतच. आणि हे सचेतन मन आणि अचेतन मन ह्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन आहे. हे खरं म्हणजे मी एका दगडाला टेकून रस्त्यात बसून काम केलंय. हे याला जवळजवळ 40 वर्ष झाली असतील. तर हे खडकवासल्याला गेले होते. मान सरोवर काहीतरी, मानस नावाचं हॉटेल आहे. तिथे ते मी लावलं होतं. बाहेर अथांग पाणी होतं आणि ते छान, मला तिथे म्हटलं तर सिम्प्लिफिकेशन मध्ये हे एक नेचर ड्रॉइंग आहे. हे खरं म्हणजे हे दाखवते की हे ऍक्च्युली टी कोस्टर आणि टेबल मॅट्स असं भाग आहे. तर हे मी तयार केलेले अंड्यातून कलाकृती आहेत ह्या सगळ्या. तर ह्या जेवणाच्या डिशेस होत्या माझ्या, त्याच्यातून मी हे
टेबल मॅट्स आणि टी कोस्टर्स केलेत. जे मी तुला फ्रीजवर दाखवलं हो हो हो. तर ते टी कोस्टर आहे. अच्छा. पण असे सगळे टी कोस्टर जोडीला होते, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असं दोन्ही साम्य असलेलं. लोक हल्ली जोडीने घेतात टी कोस्टर टेबल मॅट्स, मग तसं घेतलं. ऍक्च्युली मला डायबिटीस झाला होता, पण आता आहार आणि याचा अभ्यास करून माझा डायबिटीस, एकही औषध नाही मला डायबिटीसचं. किती छान. तर हे जेवढं विकलं गेलं तेवढा माझा खर्च होता डायबिटीस वरून, म्हणजे बाहेर येण्यासाठीचा जो होता. 2 वर्ष माझं हे चाललं होतं काम. तर त्याच्यातून मी हे चांगलं आयुष्य जगायला सुरुवात केली. खाणं पिणं बदलवलं, विचार बदलले आणि काही त्याच्यासाठी पुस्तकं वाचली आणि सतत मी माझ्या कलेमध्ये बुडले होते, छंदांमध्ये. तर हे पण 3 पेंटिंग जी आहेत ती अशीच आहेत. म्हणजे मी तुला मगाशी म्हटलं तसं की हे मी गिफ्ट मुलांना लहान वयात 7वी 8वीतल्या मुलांना हे फक्त पेस्टिंग केलं की काम झालं. हो, तर अशा पद्धतीनं हे केलेलं आहे. खूप छान. ऍक्च्युली हे टिपॉय केलेलं आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे मशिनरी अशी आहे की त्याच्यामध्ये 50 आकार पेपरमध्ये कट होतात. मग त्याच्यातून मी टी कोस्टर, युजेबल आर्ट, नंतर आता हे टेबल मॅट्स काही केले आहेत, किंवा ग्रीटिंग कार्ड, एन्व्हलप्स, मॅग्नेटिक बुकमार्क. आणि हे आता मी असं तयार केलंय, म्हणजे की हे 2 सँडविच ग्लासमध्ये हे कटिंग टाकलेलं. अच्छा. आणि आता ते पुसता येतं वरून, म्हणजे त्याला काही छान बेस तयार झालाय तो. येस येस. आणि हे जे आहे हे ही याची सालं आहेत आपली पिस्त्याची. ओके. तर ते लेडीबग जो प्राणी म्हणजे कीटक आहे. हो हो. आणि हे कुकरच्या रिंग होत्या पूर्वी. अच्छा. हिरव्या, आता त्या केशरी आल्यात, म्हणजे जास्ती तार वगैरे असलेल्या कम वगैरे. तर ते रिंग तिथेच टाकून तो माणूस गेला होता. मग मी म्हटलं की त्याचं गोल गोल कट केले हे. आणि हे ऍक्च्युली पाण्याचा माठ होता, तो पण खराब झाला होता. मग तो नळ काढून घेतला, पेंट केलं आणि तयार केलं.